एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ, रुक्मांगद व्रत केले नगर वैकुंठासी नेले. त्याने नेला एक गाव आपण एकले तरी जीव. तुका म्हणे करा काज धरा एकमेकालाज. जय हरी विठ्ठल. रुक्मांगद राजाने हे एकादशीचे व्रत केले आणि त्याचे संपूर्ण नगर हे वैकुंठाला नेले होते. तर हे एकादशीचे व्रत आपला एकटा जीव आहे त्याचा उद्धार करू शकणार नाही का? तर या प्रकारचं महान असणारं हे एकादशी व्रत हे कशा प्रकारे करावं, कशा प्रकारे हे व्रताचं पालन करावं याचा विधी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकादशी पालन करणारे भक्ताने दशमीला एक वेळ भुक्त राहावे, म्हणजे दशमीच्या दिवशी एकच वेळी जेवण करावे आणि त्यानंतर दशमीची रात्र व्यतीत झाल्यानंतर एकादशीला ब्रह्म मुहूर्तावरती पहाटे पहाटे 4 वाजता उठावे. प्रातःकाळी शौच स्नानादी आटपून व्रताचा संकल्प करावा आणि या दिवशी अधिकाधिक हरिनामाचा जप, भगवत कथा, कीर्तन, भक्तांचा संग करण्याचा प्रयत्न करावा. एकादशी तिथीला त्या ठिकाणी अन्नधान्य खाणं हे वर्ज्य असतं आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आम्ही काय खावं. तर शास्त्रांमध्ये एकादशीच्या दिवशी कोणता आहार घ्यावा याबद्दल अनेक निर्देश दिले आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं की निर्जल किंवा निराहार राहणे. शक्य असेल तर केवळ वायू भक्षणच करावा. वायू सेवनाने कार्य चालत नसेल तर पंचगव्य किंवा तूप घ्यावे आणि त्यानेही भागत नसेल तर जल किंवा दूध प्यावे आणि त्यानेही भागत नसेल तर फळे खावे. या पद्धतीने आपण उपवास करू शकतो. याचा अर्थ असा नाही की सगळ्या पदार्थांचं भरपेट भोजन करावं. आणि म्हणून बऱ्याच जणांना जर प्रश्न पडत असेल की एकादशीला काय खावं, तर याचा श्रील प्रभुपाद एकदम एका वाक्यात उत्तर सांगतात की उपवासाला फळे आणि कंदमुळे ग्रहण करा तथा अन्नधान्य आणि कडधान्य वर्ज्य करा. या प्रकारे आपण एकादशीचं व्रत करू शकतो. एकादशीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर दिवसा निद्रा आणि मैथून याचा संपूर्णपणे त्याग करावा. काम, क्रोध, लोभ यांचा देखील त्याग करावा आणि रात्री जागरण करीत हरिनामाचं स्मरण, हरिकीर्तन करावं. दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्या ठिकाणी पारणा वेळ असते, म्हणजे एकादशी व्रत सोडण्याची वेळ. भगवंतांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद आपण ग्रहण करावा आणि एकादशी व्रत सोडावे. प्रत्येक एकादशीला यापुढे एकादशीचे महात्म्य आणि त्याचबरोबर पोस्टमध्ये एकादशीची पारणा वेळ देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तुकाराम महाराज सांगतात की करविता व्रत अर्धे पुण्य लाभे, मोडविता दोघे नरक जाती. या प्रकारे आपण सगळे एकादशी व्रताचे पालन करू आणि इतरांना देखील एकादशी व्रताचे पालन करण्याचा सल्ला देऊ. तर याच प्रकारे आपण भगवंतांची सेवा करण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.